बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे। पूर्णिया जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमरा गावात येथील रहिवासी सिंटू ऋषीदेव हा मजुरीच्या कामासाठी पंजाबमध्ये वास्तव्यास होता। त्याच ठिकाणी शेजारच्या ओराहा गावातील कैलास ऋषीदेव हे देखील कुटुंबासह रोजगारासाठी गेले होते। पंजाबमध्ये सिंटू आणि कैलास यांची मुलगी मंजू कुमारी यांच्यात ओळख वाढली आणि पुढे त्यांचं रूपांतर प्रेमसंबंधात झाले। सिंटू कमावता असल्यानं कैलास यांनी दोघांचं लग्न लावून दिलं। अवघ्या 8 दिवसांपूर्वीच हे सर्वजण पंजाबहून पूर्णियात परतले होते। फोनमुळे उघड झाला खरा चेहरा। लग्नानंतर काही दिवसातच मंजूला पतीच्या वागणुकीबाबत संशय येऊ लागला। फोनवर तो ज्या पद्धतीने इतर मुलींशी बोलायचा त्यातून त्याची खऱ्या अर्थानं विलासी आणि चलाक प्रवृत्ती तिच्या लक्षात आली। 7 मुलांचा बाप। चौथ्या लग्नाची हाव सिंटूनं याआधीच 2 विवाह केले होते। पहिल्या पत्नीपासून त्याला 4 मुलं तर दुसऱ्या पत्नीपासून 3 मुलं आहेत। विशेष म्हणजे तिसरी पत्नी मंजू ही 4 महिन्यांची गर्भवती होती। मंजू सासरी गेल्यानंतर सिंटूच्या इतर 2 पत्नींनीही वाद निर्माण केला होता। याच दरम्यान सिंटूचे आणखी एका तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते आणि तो चौथं लग्न करण्याच्या तयारीत होता। सिंटूच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचा संपर्क क्रमांक होते। या दरम्यान अचानक मंजू गायब झाली। तिच्या आईनं व कुटुंबानं शोध घेतला असता बांबूच्या मळ्यात झाडाझुडपा आड मंजूचा मृतदेह आढळून आला। मंजूच्या नातेवाईकांनी सिंटू ऋषीदेव आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात हत्या केल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत।